नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आता मी बोलतो आहे. ओके, 25-26मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रचंड बजेट केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये 11 लाख करोड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहेत. ओके, टोटल 25-26 बजेटमध्येच ॲलोकेशन केलेलं आहे आणि तो टोटल 2030पर्यंत 143 लाख करोड एवढे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्याच्यामध्ये वॉटरवेज आहेत, रोडवेज आहेत, एअरपोर्ट्स आहेत, वाढवण बंदर आहे, इतर अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये IIT पण 5 IIT एक्सपेंडिचर इज ऑल्सो अप्रूव्ड इन 25-26 फॉर द न्यू कॅम्पसेस. ओके, 23 वॉटरवेज आहे. आजच फडणवीस साहेब म्हणाले मराठवाड्याला पुढच्या पिढीला दुष्काळ बघण्याची अजिबात जरूर नाही. ओके, इमॅजिन द मॅन इज प्रॉमिसिंग दॅट देर विल बी नो दुष्काळ इन मराठवाडा फॉर द नेक्स्ट जनरेशन. द 23 वॉटरवेज बाय 2030, डेव्हलपिंग 35 मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स पार्क. लॉजिस्टिक्स पार्क म्हणजे लॉजिस्टिक्सचा खर्च जो आपला 11% आहे तो टिपिकली 5-6% असायला पाहिजे. त्यासाठी व्हेरियस लॉजिस्टिक्स पार्क इन्स्टॉल करतात आहेत. नंतर 12 स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी प्रोजेक्ट्स आहेत अक्रॉस नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर. म्हणजे दिल्ली मुंबई जे इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा रस्ता होतो आहे त्याच्या अलॉंग विथ दॅट 12 नवीन इंडस्ट्रियल सिटी प्रोजेक्ट्स ओके हे इन्स्टॉल होणार आहेत. ओके, इंडिया हॅज अ ग्रोईंग डेटा सेंटर इंडस्ट्री. ओके, डेटा सेंटर कॅपॅसिटी विल बी इन्क्रीजिंग फ्रॉम 950 MW to 1800 MW बाय 26. एका वर्षामध्ये ऑलमोस्ट डबल डेटा सेंटर्स. ओके, डेटा सेंटरबद्दल तुम्हाला मी नंतर सेपरेट व्हिडिओ करेन. डेटा सेंटर म्हणजे काय असतं. ओके, नंतर 190 ते 200 फंक्शनिंग एअरपोर्ट्स बाय 2040 म्हणजे 15 वर्षानंतर. आता 157 ऑपरेशनल आहेत असं म्हणत आहेत. आता काउंट नाही केलं मी, पण टिपिकली छोटे छोटे इन्क्लुडिंग छोटे मिळून 157 आहेत असं म्हणत आहेत. ओके, हे सुद्धा अभ्यास करणं जरुरी आहे. आणि USD 82 बिलियन इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन द पोर्ट प्रोजेक्ट्स. पोर्ट म्हणजे वाढवण बंदर. वाढवण बंदर इतकं मोठं बंदर असणार आहे कारण तिथे खोली भरपूर आहे समुद्राची. त्याच्यामुळे तिथे मोठाले शिप्स डायरेक्टली येऊ शकतात कोकणाच्या तिथे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती प्रचंड होऊ शकते. बंदर हा एक मोठा विषय आहे की ज्याच्यामुळे मालाची आयात, मोठ्या मोठ्या जहाजाची लँडिंग आणि त्याचं काय म्हणायचं अनलोडिंग आणि लोडिंग हे प्रचंड वेगवान पद्धतीने वाढवणमध्ये होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची तर प्रगती होईलच पण भारताची पण प्रगती होणार आहे. आणि असा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट जर राबवणार असेल इंडियन गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे त्यामुळे डेफिनेटली होणारच. त्यामुळे इंडियन स्टॉक मार्केटला काय मरण नाही. या सगळ्या खर्चामुळे इंडियन स्टॉक मार्केट ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्यांचे प्रॉफिट्स नक्कीच वाढणार आहेत. आणि त्याच्यामुळे इंडेक्स घ्या, ETF घ्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर ETF पण आहे तो पण तुम्ही योग्य रेटला घेऊ शकता. आता मार्केट खाली आहे, माहीत नाही मला किती आहे. तुम्ही गुगलवर टाका आणि त्याच्याप्रमाणे ETF घ्या. इन्फ्रास्ट्रक्चर ETF इज अवेलेबल. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या ऐवजी इतरही गोष्टी अवेलेबल आहेत त्या पण तुम्ही ETFs बघा आणि समृद्ध व्हा, श्रीमंत व्हा. थँक्यू सो मच.